बघा ह्या आजीची कशी राहणीमान आहे. आमची बी अशी आजी राहत होत्या आई. आजी अशाच राहत होत्या तुमच्यावर, कपाळभर कुंकू राहायचं, गळ्यात गंटण असंच. आणि तुम्हाला बघितलं की आमची आजी आठवल्या बघा. हो, खूप खूप छान बघा, असंच राहणीमान हे की. आणि आमचे बी आजोबा असेच राहत होते. बघा, असंच धोतर भितर सगळं असंच. असंच हे ते. तर इथं चहा पाणी झालं. कोणतं गाव आपलं पांगरात ना? हे गाव पारेगाव आहे, पारेगाव. पाडेगाव. पाडेगाव आणि सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा आहे ना? नाही. हा, जालना. जालना. बर बर बर, जालना जिल्हा आहे बघा ह्या. आणि हे बाबा खूप स्वभावानं चांगले आहेत. आजीचे इथं चहा झाला तर खूप आम्हाला चांगलं वाटलं, कारण आम्हाला आठवण आली आमच्या आजीची. कारण आमची आजी वारल्या. आजी वारले, आजोबा वारले, तर खूप आम्हाला चांगलं वाटलं बघा. तर बघा काय असतं, अशी माणसं भेटत नाही बघा. किती चांगलं राहणीमान आहे आजीची. डोक्यावर पदर, आजोबाचं पण बघा राहणीमान किती चांगलं आहे. हाय का, अशी माणसं भेटणार नाहीत, बरोबर का नाही? चला भेटू नंतर. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.